हिंगणा रोडवर तरुणाचे रॅश ड्रायव्हिंग इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीच्या मृत्यूचे कारण ठरले। ही विद्यार्थिनी दुचाकीच्या मागे बसलेली असताना भरधाव वेगामुळे गाडीचे नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळल्याने तिचा मृत्यू झाला। पोलिसांनी दुचाकी चालकावर बेदरकपणे वाहन चालवण्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री 10:30च्या सुमारास प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या सुभाषनगर मेट्रो स्थानकाजवळील रायसोनी शाळेसमोर हा अपघात घडला। आदिती गौतम असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे। आरोपी दुचाकी चालक बादल नागपुरे असल्याचे सांगण्यात येत आहे। आदिती ही मूळची गोंदिया येथील रहिवासी असून हिंगणा येथील कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वुमन येथे कॅम्प्युटर सायन्सच्या तृतीय वर्षात शिकत होती। आदिती पोलीस नगर येथे भाड्याने राहत होती, तर बादल हा मूळचा बालघाटचा रहिवासी आहे, तोही नागपुरात शिकतो। शनिवारी रात्री 10:30च्या सुमारास दोघेही बादल यांच्या 400cc मोटरसायकलवरून हिंगणा रोडवरून घरी येत होते। सुभाषनगर मेट्रो स्थानकाजवळील रायसोनी शाळेसमोर बादल आपली दुचाकी भरधाव वेगात आणि बेदरकापणे चालवत होता। त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले। दुचाकी फुटपाथवरून चढून झाडावर आदळली। या अपघातात गाडीच्या मागे बसलेली आदिती खाली पडली आणि तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। स्थानिक नागरिकांनी मदत करून जखमी विद्यार्थिनीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेले, मात्र रविवारी उपचारादरम्यान आदितीचा मृत्यू झाला। नागरिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली। विद्यार्थिनीच्या वडिलांच्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी दुचाकी चालकाविरुद्ध बेदरकापणे वाहन चालवण्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहेत। मात्र पाठीमागून भरधाव वेगाने येणारे कारने धडक दिल्याची माहिती बादल पोलिसांना देत आहेत। आता पोलीस या अपघाताचे CCTV फुटेज तपासत आहेत, जेणेकरून या घटनेमागचे खरे कारण कळू शकेल।